मुंबई एनसीबीची कारवाई सुरू झाली होती अगेन्स्ट दी ड्रग रेट इन द सिटी आणि त्यामध्ये टोटल आमचे 8 ऑपरेशन झालेले आहेत आतापर्यंत आणि त्या 8 ऑपरेशन मध्ये टोटल 6 केसेस बुक झाले त्यामध्ये टोटल 2.3 केजी मेटाम्फेटामाइन सापडलेला आम्हाला त्यानंतर अराउंड 4 केजी अफीम पण सापडलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त 2.5 केजी झोल्पिडेम सापडलेला आहे त्यामध्ये फॉरेनर नागरिकला त्याला पण डिटेन केलेला आहे आणि ही जी मोडस ऑपरेंडी आहे तर ही खूप ॲडव्हान्स लेवलची मोडस ऑपरेंडी तर 6 टोटल ऑपरेशन झाले आमचे सो वन बाय वन आम्ही टेल यू कुठे म्हणजे काय मोडस ऑपरेंडी होती ते अंधेरी ईस्ट मध्ये तिथे 490 ग्राम मेटाम्फेटामाइन जे ड्रग आहे ते सापडलेलं आहे स्टॅटिस्कोप मध्ये जे मेडिकल इक्विपमेंट आहे त्याच्या कव्हर मध्ये सापडलं होतं त्यानंतर डोंगरी इलाक्यामध्ये पण आमची कारवाई सुरू झाली होती हे फर्स्ट ऑपरेशन त्यानंतर जवळपास 4 केजी ओपियम ते आम्हाला सापडलं होतं अंधेरी परत आणि ते अवन्स मध्ये सापडलं होतं मायक्रोवेव्ह अवन्स आणि जे फर्स्ट कन्साइनमेंट होती ती ऑस्ट्रेलियाला चालली होती हे जे दुसरी अफीमची कन्साइनमेंट आहे ती मालदीव्स मध्ये जाणार होती ते पण आम्ही इंटरसेप्ट केलेलं आहे त्यानंतर 2.525 ग्राम्स म्हणजे 2.5 केजी झोल्पिडेम टॅब्लेट्स विच इज कव्हर्ड अंडर एनडीपीएस आयटम ते आम्हाला इटेबल्स मध्ये सापडलेलं आहे इटेबल्स किंवा जे फराळचे जे आयटम असतात त्यामध्ये सापडलेलं आहे हे पण अंधेरीमध्ये सापडलेलं होतं आम्हाला आणि ते जाणार होतं अमेरिकामध्ये टेक्सास तर चौथा ऑपरेशन आमचा जवळपास 1 केजी एम्फेटामाइन सापडलेला आहे आणि ते सायकलच्या हेल्मेट मध्ये चाललं होतं अमेरिकेला ऑस्ट्रेलियाला आणि ते पण इंटरसेप्ट केलेलं आहे आम्ही सायकल हेल्मेट मध्ये त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एम्फेटामाइन सापडलं होतं आम्हाला बँगल्स मध्ये वुमन लेडीज बँगल्स मध्ये ते पण ऑस्ट्रेलियामध्ये चाललं होतं मुंबईमध्ये त्यानंतर पाचवं ऑपरेशन आम्ही केलं ते आज सकाळी केलं आम्ही ते पण 850 ग्राम्स ऑफ एम्फेटामाइन आम्हाला सापडलेलं आहे ते जे टाय असतात घालणारी टायच्या बॉक्स मध्ये सापडलेलं आहे आम्हाला मुंबईमध्ये आणि फॉलोअप ऑपरेशन मध्ये डोंगरीमध्ये ते जवळपास हाफ केजी मेटाम्फेटामाइन ते होस पाईप मध्ये सापडलेलं आहे आम्हाला आणि ही जी सामग्री आहे जी टाय आहे ते न्यूझीलंडला चालली होती आणि जे होस पाईप मध्ये सापडलेल्या डोंगरीमध्ये ते दुबईला चाललं होतं सो इंटरनॅशनली व्हॉट यू सी पूर्ण इंटरनॅशनली मॉल्डीव्स त्यानंतर यूएई ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड अमेरिका यासारख्या देशांमध्ये जात होता मुंबई लास्ट ऑपरेशन दॅट इज द 8th ऑपरेशन ते आम्हाला 17 ग्राम एम्फेटामाइन सापडलेलं आहे हार्ड ड्राईव्ह मध्ये हार्ड डिस्क कम्प्युटरच्या हार्ड डिस्क मध्ये ते पण आम्ही सकाळी सीज केलेलं आहे आणि हे जे हार्ड डिस्क आहे हे स्वित्झर्लंडला चालणार सो इंटरनॅशनली युरोप फार ईस्ट मिडल ईस्ट या सर्व देशमध्ये एक्सपोर्ट होणार होते तर पूर्ण घेतल्यावर मोर दॅन अराउंड 2.5 केजीज ऑफ मेटाम्फेटामाइन अराउंड 4 केजीज ऑफ ओपियम आणि 2.5 केजी ऑफ झोल्पिडेम टॅब्लेट्स ही टॅब्लेट्स मोर दॅन 10,000 टॅब्लेट्स आहेत तर पूर्ण असं सीजर झालेलं आहे आतापर्यंत आमची सर्चेस वगैरे आणि त्यानंतर फॉलोअप ऑपरेशन्स आहेत ते पुढेही चालणार जे लोक आहेत त्यांना पण इंटरसेप्ट करणार होते बाकीच्या जे लोक आहेत त्यांचे लायसन्सेस वगैरे वापरलेले त्यात ऑल्सो वी आर एक्झामिनिंग सर किती आतापर्यंत आता म्हणजे उद्या ते कोर्टासमोर प्रस्तुत करणार आता डिटेन केलेला एक फॉरेनरला तो आयव्हरी कोस्ट आहे नायजेरियन आयव्हरी कोस्ट एकाला आता इंटरसेप्ट केलेला आहे बाकीच्या लोकांची कारवाई सुरू आहे ना स्टेटमेंट रेकॉर्डिंग सुरू आहे इन्व्हेस्टिगेशन ताब्यात म्हणजे फक्त एकाला आता फॉरेनरला इंटरसेप्ट केलेलं बाकीचे सांगितलेलं इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आज जो माल आहे किती लाख करोड रुपये
अंदाज कीमत काय असेल? हे ॲज पर दी एसओपी इलिसिट मार्केट व्हॅल्यू आम्हाला भेटणार नाही. अंदाजे काय असेल? ते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये त्याची किंमत जवळपास 13 कोटी असते. 13 कोटी. सर आणि हा जो आता पूर्ण 31 डिसेंबर याला हे पार्ट्या आहेत, पूर्ण जगभरामध्ये पार्ट्या सुरू होतात. त्या धर्तीवर ह्या कारवाईकडे कसं पाहता तुम्ही? मोठी कारवाई आहे, मोठा म्हणजे क्वांटिटी पण मोठी सापडलेली आहे. आणि त्यानंतर जे मॉडल ऑफ ब्रँडी होती, दॅट इज अ व्हेरी नोवल मॉडल ऑफ ब्रँडी. कारण काय म्हणजे फर्स्ट टाइम असं बघितलेलं आहे की स्टेथिस्कोप मध्ये किंवा हार्ड ड्राईव्ह मध्ये किंवा अवन मध्ये, त्यानंतर हेल्मेट्स मध्ये अशा प्रकारची जे मॉडल ऑफ ब्रँडी आहे ते फर्स्ट टाइम बघितलेली आहे. तर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सगळे ट्रक सुरुवात होती का आणि कशा काय नेमकी ट्रेन होती ते युरोपियन कंट्रीज, फार ईस्ट कंट्रीज आणि त्यानंतर मिडल ईस्ट, अमेरिकन कंट्रीज कशाने पाठवलं बाय आहे. इट वॉज गोइंग बाय. थोडं 31 डिसेंबरचा उल्लेख करा की त्याच्यात स्पेसिफिक आंदोलन किंवा नाही, ते आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये समजणार. आता तर सीजर वगैरे केलेलं आहे, तर पुढच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये ते टोटल 8 जागेवर आमची कारवाई झाली मुंबई एनसीसीची. आणि त्यामध्ये 6 केसेस बुक झाल्या आमचे. एका फॉरेनर आरोपीला पण इंटरसेप्ट केलेला आहे. आणि टोटल अराउंड 2.296 केजीज मेटाम्फेटामाइन ते सीजर झालेलं आहे. 4 केजीज अराउंड ओपीएम सीज झालेला आहे. 2.5 केजीज मॉर्फिडेम टॅबलेट्स, मोर दॅन 10,000 टॅबलेट्स सीज झालेली आहेत. आणि त्यानंतर वेगवेगळ्या जागी पण ऑपरेशन झालेले आहेत आमचे. मॉडल्स ऑफ ब्रँडी व्हेरी नोवेल यूज केलेली आहे. म्हणजे हार्ड ड्राईव्ह मध्ये, त्यानंतर पाईपच्या हेल्मेट मध्ये, होस पाईप्स मध्ये, म्हणजे फराळाच्या सामग्रीमध्ये, बँगल मध्ये, बांगड्यामध्ये अशा प्रकारची मॉडल ऑफ ब्रँडी सापडलेली आहे. हे 2 दिवसापासून चाललेलं आहे आमचं. आणि बाकीचे जे डेस्टिनेशन्स आहेत ते फार ईस्ट मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, त्यानंतर वेस्ट मध्ये अमेरिका, आणि त्यानंतर युरोपियन कंट्रीज मध्ये स्वित्झर्लंड, मिडल ईस्ट मध्ये दुबई सारख्या देशांमध्ये किंवा सिटीज मध्ये काय भागामध्ये कारवाई केली आहे सर आणि किती लोकांना ये मोबाइल एक्सक्यूज मी मोबाइल ये त्याला बोल ना भाऊ चल अरे दादा आणि त्यानंतर टाउन मध्ये पण, साऊथ मुंबईमध्ये पण कारवाई झालेली आहे. आता तरी एकाला इंटरसेप्ट केलेलं आहे आम्ही. आणि त्यानंतर बाकीचे जे लायसन्स होल्डर वगैरे ज्यांची आयडी वगैरे यूज केलेली त्यांना पण इंटरसेप्ट केलेलं आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. एनसीबी मुंबई ने पिछले 2 दिनों में 8 जगह पर कार्रवाई की है, जिसमें लगभग 6 केसेस नए बुक हुए हैं एनसीबी के द्वारा. जिसमें सबसे पहले तो 2.3 केजीज लगभग मेटाम्फेटामाइन वो सीज हुआ है. उसके अलावा लगभग 4 केजी अफीम, जिसे ओपीएम कहते हैं, वो भी सीज हुआ है. उसके अलावा 2.525 केजीज ज़ोल्पिडम टैबलेट, जो मोर देन 10,000 टैबलेट्स है, जो एनडीपीएस एक्ट के में कवर होती है एज अ, उन्हें भी सीज किया है. तो ऑपरेशन वाइज देखा जाएगा तो जो पहला केस है ये 490 ग्राम मेटाम्फेटामाइन, जो स्टेथोस्कोप, जो मेडिकल इक्विपमेंट है, उसमें सीज किया गया है. जो जिसे डूंगरी इलाके में जहाँ से कुरियर था, तो वहाँ पर हम लोग ने सीज किया है. ये ऑस्ट्रेलिया देश में, ऑस्ट्रेलिया में जाने वाला था एक्सपोर्ट के द्वारा. उसके अलावा जो दूसरा ऑपरेशन है, ये हमारा लगभग 4 किलो अफीम ओपियम ये सीज हुआ है. ये माइक्रोवेव ओवन के अंदर कंसील होके जा रहा था और ये मालदीव्स जाने वाला था. तो उसमें भी अभी इन्वेस्टिगेशन हमारी चालू है. उसके अलावा भी मोर देन 10,000 से ज्यादा ज़ोल्पिडम टैबलेट्स, 2.525 केजीज, इसे भी इंटरसेप्ट किया गया है. ये खाने की सामग्री, ग्रोसरी के सामग्री में कंसील करके इसे अमेरिका में टेक्सास स्टेट में इसे भेजा जा रहा था.
तो ये भी एक अलग केस बुक किया गया है। उसके अलावा जो हमारा चौथा कार्रवाई थी, ये हमने लगभग 4941 ग्राम एम्फेटामाइन सीज किया है। ये साइकिलिंग हेलमेट्स के अंदर कंसील होके ये ऑस्ट्रेलिया जा रहा था। उसके अलावा भी बैंगल्स में, औरतों की चूड़ियों में इसे और कंसील करके ऑस्ट्रेलिया भेजा जा रहा था, तो वो भी हमने सीज किया है। जो हमारी पांचवी कार्रवाई थी, ये हमने मुंबई में ही एनसीबी मुंबई ने की है। जो होस पाइप के अंदर से ये कंसील के फॉर्म में दुबई जा रहा था हवाई मार्ग के द्वारा। उसके अलावा भी एक और आज सवेरे कार्रवाई की है, जिसमें टाई के बॉक्सेस में और मेटाम्फेटामाइन लगभग आधा किलो, ये भी न्यूजीलैंड जाने वाला था। जो हमारी छठवीं कार्रवाई है, जो हमारा 6th केस है, ये स्विट्जरलैंड जा रहा था। जो हार्ड ड्राइव में, कंप्यूटर के हार्ड ड्राइव में इसे कंसील करके एम्फेटामाइन 17 ग्राम यहाँ पर रिकवर किया। तो टोटल नए 6 केस बुक हुए और टोटल 8 कार्रवाई हुई है, जिसमें एक आइवरी कोस्ट के नेशनल को भी इंटरसेप्ट किया गया है। और बाकी जिन के फर्जी दस्तावेज या फिर लाइसेंस यूज की गए, तो उनकी भी इन्वेस्टिगेशन चालू है और भी बाकी कार्रवाई स्टार्ट है। कधीपासून हे सगळं सुरू आहे? 2 दिन से हमारी कार्रवाई स्टार्ट सर, हे जे ड्रगचे जे सप्लाय होते इंटरनॅशनल लेवलला, ते कधीपासून सुरू करतात? ये पिछले 2 महीने से काफी कार्यरत हो गए थे। ये जो कार्टेल है, जो मुंबई से एक्टिविटी चला रहे थे, तो प्रॉपर वर्कआउट होने के बाद में जब मटेरियलाइज हो सर, होस पाइप सिंडिकेट के लोग हैं जो पूरे अलग-अलग जगह से ऑपरेट कर रहे थे, और क्या सब कुरियर सर्विस से ही जुड़े हुए हैं? देखिए, ज्यादातर मोस्टली तो सब कुरियर सर्विस से ही जुड़े हुए हैं, जिन्होंने ज्यादा कुछ फॉरेन नागरिक भी शामिल है और कुछ लोकल्स भी इसमें शामिल हैं। सर, ये जो की रेड हुई है, ये क्या जहाँ से बरामद किया गया, ये क्या कुरियर सर्विस वाले ही सप्लाई करने में जुटे हुए थे, या फिर कोई जगह पे इसे स्टॉक किया गया हुआ था जहाँ? देखिए, अलग-अलग जगह से सीजर हुए हैं ये। जैसा मैंने आपसे कहा है कि सबर्बन मुंबई से भी सीजर हुए हैं, साउथ मुंबई से भी सीजर हुए हैं। कुछ जो सप्लायर्स है उनके पास से भी ये मिले हैं, कुछ जो कुरियर कंपनीज है प्राइवेट वाली, उनके पास से भी ये मिले हैं। तो अलग-अलग केसेस में अलग-अलग जगह से सीजर तो भेजने वाले कौन? जो एक सिंडिकेट को आइडेंटिफाई, जैसा मैंने आपसे कहा कि विदेशी नागरिक को हमने इंटरसेप्ट किया है, और ये जो गैंग ऑपरेट कर रहा है, ये पैन इंडिया गैंग ऑपरेट। सर, कुरियर जो है अलग-अलग, ये सब एक दूसरे से मतलब एक ही लिंक है कि अलग-अलग? देखिए, अभी इन्वेस्टिगेशन अभी जारी है इस बारे में, तो जैसा आएगा आपको। सर, न्यू ईयर आ रहा है, न्यू ईयर के संबंध में आप क्या कर रहे हैं? क्योंकि मुंबई में कई पार्टी न्यू ईयर कॉलेज से भी आता है, स्पेसिफिकली न्यू ईयर पे बताइए कि आप क्या कर रहे हैं? नहीं, जैसा कि आपने हमारी अभी कार्रवाई देखी है दिसंबर महीने में, सतत 2 दिन में 6 केसेस बुक हुए हैं, और जैसा कि 2 दिन में 8 जगह पे सीजर, छापेमारी या सर्च हुए हैं। तो जैसा कि आप कह रहे हैं, न्यू ईयर केसेस ये ऑल आर वेरी मच एक्टिव, एंड हमारे जो रिसोर्सेज हैं और हमारे जो नेटवर्क्स है, वी आर कीपिंग अप। सर, न्यू ईयर में न्यू पार्टी वगैरह होती है, उस बारे में कोई सर, एक मोडस ऑपरेंडी क्या है? बेसिकली ये किस तरह से भेजते थे? Modus और of- सबसे अहम बात कि किसके नाम से ये भेजा जाता है? अलग-अलग नाम से भेजा जाता था। कुछ उसमें फर्जी आई कार्ड भी हमें मिले हैं, फर्जी आई कार्ड पे फर्जी लोगों के नाम पे भी भेजा जा रहा था। और जिस हिसाब से कंसीलमेंट की गई है, काफी एडवांस लेवल पे कंसीलमेंट की गई है कि कोई भी लॉ एनफोर्समेंट एजेंसी से डिटेक्ट नहीं कर पाए, और या फिर बिना कोई इंफॉर्मेशन के इससे कोई रोका नहीं जाए। तो ये प्लानिंग थी बेसिकली, क्योंकि आप जब उनकी कंसीलमेंट का मोड ऑपरेटिव देखेंगे, तो ये बिना इंफॉर्मेशन के से रोक पाना मुश्किल है। सर, जो विदेशी नागरिक गिरफ्तार हुआ है, उसके अलावा अपने शहर के जो कुरियर हैं जिनके नाम विशाल आपके बताए होंगे, उसमें क्या कुछ अलग अलग कंपनी में नाम शामिल है? इसमें काफी जो